विचार करा, एक असं विद्यापीठ जे एकेकाळी संपूर्ण जगासाठी ज्ञानाचं केंद्र होतं, पण जवळजवळ 1000 वर्षांसाठी ते जगाच्या नजरेआड झालं. आणि आता जर ते पुन्हा नव्याने उभं राहत असेल तर? हीच आहे नालंदा विद्यापीठाची अविश्वसनीय कहाणी आणि त्याच्या 21व्या शतकातील उत्तराधिकाराला घडवण्याची एक मोठी महत्त्वाकांक्षी योजना. हो, अगदी याच प्रश्नापासून ह्या संपूर्ण प्रकल्पाची सुरुवात झाली. याच प्रश्नाने आर्किटेक्ट्सना एका अशा प्रवासावर नेलं जिथे त्यांना हे शोधायचं होतं की एका महान वारशाला पुन्हा जिवंत कसं करायचं. आणि इथे आपल्याला लगेचच त्या महत्त्वाकांक्षेची भव्यता दिसून येते. नवीन मास्टर प्लॅन अगदी तंतोतंत त्याच स्केलवर तयार केला आहे ज्या स्केलवर प्राचीन अवशेष आहेत. हा भूतकाळ आणि वर्तमानाला जोडणारा एक थेट आणि शक्तिशाली दुवा आहे. हे फक्त एक नवीन विद्यापीठ नाही, तर त्याच महान परंपरेचा एक पुढचा अध्याय आहे. तर या प्रवासाची सुरुवात झाली तरी कुठून? ती झाली इथून, त्या अवशेषांमध्ये कोरलेल्या वारसातून. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आर्किटेक्ट्सनी या अवशेषांचा अर्थ कसा लावला. त्यांचं असं म्हणणं होतं की या अवशेषांचं खरं सौंदर्य फक्त विटा आणि भिंतींमध्ये नाही, तर त्यांच्यात दडलेल्या रहस्यात आहे. त्यांना फक्त जुना आराखडा कॉपी करायचा नव्हता, तर त्यातील ती कालातीत गूढतेची भावना जपायची होती. पण भविष्यासाठी काहीतरी उभं करायचं असेल तर फक्त भूतकाळात बघून चालणार नाही. त्यांना त्या जमिनीचं म्हणणं ऐकावं लागणार होतं जिथे हा वारसा पुन्हा जन्म घेणार होता. आणि त्या जमिनीला खूप काही सांगायचं होतं. ही जागा भूकंपप्रवण क्षेत्रात येते. इथे भूजल पातळी खूप वर आहे आणि आजूबाजूला स्थानिक गावं आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आव्हानं वाटू शकतात, पण डिझाईन टीमसाठी हे सगळे संकेत होते. भूकंपाच्या धोक्यामुळे त्यांना मजबूत, जाड भिंतीची गरज होती. आणि तिथली माती, तिथं चिकण माती होती, म्हणजे विटा बनवण्यासाठी एकदम परफेक्ट. सगळी उत्तरं तिथेच होती. आणि यातूनच एका अत्यंत विलक्षण, स्वयंपूर्ण चक्राचा जन्म झाला. इमारतींसाठी लागणाऱ्या विटा बनवण्यासाठी त्यांनी जागेवरचीच माती वापरली. आणि त्या खोदकामामुळे काय तयार झालं तर पावसाचं पाणी साठवण्यासाठी प्रचंड मोठे जलाशय. म्हणजे बघा, भिंतींसाठीचं सोल्युशन शोधता शोधता पाण्याचंही सोल्युशन मिळालं. हे एक असं क्लोज्ड लूप सिस्टम आहे ज्या कॅम्पसच्या डिझाईनचा पाया आहे. पाणी व्यवस्थापनाचा हा सुंदर उपाय केवळ एक व्यावहारिक सोय नाही राहिला, तर तो संपूर्ण कॅम्पसचं आध्यात्मिक आणि संरचनात्मक केंद्र बनला. हे कसं झालं हे समजून घेण्यासाठी आपल्याला बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाची संकल्पना बघावी लागेल. कालचक्र हे वेळ आणि जीवनाच्या एकमेकात गुंतलेल्या चक्रांचं प्रतीक आहे, ब्रह्मांडापासून ते एका व्यक्तीपर्यंत. ही परस्पर संबंधांची एक खूप शक्तिशाली कल्पना आहे. तर मुद्दा हा आहे की तो जो कॅम्पसच्या मधोमध असलेला विशाल जलाशय आहे, कमलसागर, त्याला कालचक्राच्या रूपात डिझाईन केलं गेलं. कॅम्पसचं व्यावहारिक हृदय हेच त्याचं प्रतिकात्मक हृदयही बनलं. आणि त्याच्या अगदी मध्यभागी काय आहे तर ग्रंथालय, ज्ञानाचं केंद्र, जीवनदायी पाण्याने वेढलेलं. पर्यावरणाशी असलेलं हे घट्ट नातं आणखी पुढे जातं. संपूर्ण कॅम्पस एका मोठ्या ध्येयाने डिझाईन केला आहे, शून्य कार्बन, भविष्याची निर्मिती. 80%. हां, खूप मोठा आकडा आहे, पण 80% काय? एकूण सांडपाण्यापैकी 80% पाण्यावर कॅम्पसमध्येच पुनर्प्रक्रिया केली जाते. हे पोषक द्रव्यांनी युक्त पाणी मग शेती आणि बागकामासाठी वापरलं जातं. याचा अर्थ असा की हे कॅम्पस जेवढं पाणी वापरतं त्यापेक्षा जास्त पाणी जमिनीला परत देतं. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने वॉटर पॉझिटिव्ह आहे. आणि निसर्गाप्रती असलेली ही बांधिलकी जमिनीच्या वापरातून स्पष्ट दिसते. कॅम्पसचा फक्त 8% भाग इमारतींनी व्यापलेला आहे आणि तब्बल 60% जागा ही हिरवीगार आहे. शेती, फळबागा, पाणथळ जागा. हा एक श्वास घेणारा कॅम्पस आहे. त्यांनी तर पारंपरिक भारतीय व्हरांड्याची ही नव्याने कल्पना केली आहे. इथे तो फक्त चालण्याचा रस्ता नाही, तर एक पॅसिव्ह कूलिंग सिस्टम आहे. या सावलीच्या जागा आणि जाड भिंतींमुळे थंड वातावरण तयार होतं, ज्यामुळे ऊर्जेची मोठी बचत होते, कारण एसीची गरजच कमी होते. म्हणजे प्राचीन ज्ञानाने आधुनिक टिकाऊपणाला बळ दिलं आहे. पण हे विद्यापीठ फक्त टिकाऊ इमारतींबद्दल नाहीये, ते एक टिकाऊ समाज घडवण्याबद्दल आहे. यांचं ध्येय होतं एक असं विद्यापीठ बनवण्याचं ज्याला भिंती नसतील.
आणि इथेही त्यांनी प्रेरणा घेतली भूतकाळातून. नवीन विद्यार्थी वसतिगृहांची रचना थेट प्राचीन विहारांशी मिळतीजुळती आहे. दोन्हींचं प्रमाण सारखं आहे. दोन्हीमध्ये सामुदायिक मेळाव्यासाठी मध्यवर्ती अंगणावर भर दिला आहे आणि त्यांची लांबीसुद्धा जवळपास सारखीच आहे. ही जगण्याची अशी एक पद्धत आहे जी शतकानुशतके सिद्ध झाली आहे. ही माणूस केंद्रित विचारसरणी संपूर्ण कॅम्पसमध्ये दिसते. कॅम्पस पूर्णपणे पादचारी आणि सायकल स्वार स्नेही आहे. शैक्षणिक इमारती अशा प्रकारे डिझाईन केल्या आहेत की वेगवेगळ्या विषयांचे लोक एकत्र येतील, ज्याला ज्ञानाचा बाजार असं म्हटलं गेलं आहे. अगदी कचरा व्यवस्थापनसुद्धा आजूबाजूच्या गावांना जोडणाऱ्या प्रकारे डिझाईन केलं आहे. इथे उद्देश वेगळं राहण्याचा नाही, तर एकमेकांवर अवलंबून राहण्याचा आहे. तर जेव्हा आपण हे सर्व धागे एकत्र जोडतो, प्राचीन वारसा, टिकाऊ डिझाईन, सामाजिक दृष्टी, तेव्हा आपल्याला त्यांची खरी महत्वाकांक्षा दिसू लागते. पुढच्या 1000 वर्षांसाठी काहीतरी निर्माण करणं. आर्किटेक्ट्सनी या दृष्टीसाठी एक सुंदर रूपक वापरलं. त्यांना आशा आहे की नवीन नालंदा तळ्यात टाकलेल्या त्या खड्यासारखं बनेल, जे कॅम्पसच्या पलीकडे दूरवर सकारात्मक बदलाचे तरंग पाठवेल. आणि हे आपल्याला पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर आणून ठेवतं. नालंदाची कहाणी फक्त आर्किटेक्चरची नाहीये. हा एक जिवंत प्रयोग आहे जो याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भूतकाळातील शहाणपण खरंच आपल्याला एक चांगलं, अधिक टिकाऊ भविष्य घडवण्यासाठी मदत करू शकतं का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.